धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई, वोल्वो लक्झरी बसच्या आड गुटखा तस्करीचा पर्दाफाश। धुळे तालुका पोलिसांनी प्रभावी कारवाई करत वोल्वो लक्झरी बसच्या माध्यमातून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे। या कारवाईत 8,18,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला तसेच सुमारे 1,50,00,000 रुपये किमतीची वोल्वो लक्झरी बस जप्त करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना 20 जानेवारी 2026 रोजी विश्वासार्ह गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की इंदौर येथून श्यामोली परिवहन कंपनीची वोल्वो लक्झरी बस क्रमांक MP 41ZJ 7444 पुण्याकडे येत असताना महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित पान मसाल्याची वाहतूक केली जात आहे। सदर माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी पोलीस दूरक्षेत्रासमोर नाकाबंदी करून सदर वोल्वो बस थांबविण्यात आली। पंचांसमक्ष तपासणी केली असता प्रवाशांच्या बॅगच्या शेजारी पांढऱ्या गोण्या आढळून आल्या। त्यामध्ये राजश्री, रजनीगंधा, RMD पान मसाला तसेच सुगंधित तंबाखू असा मोठा साठा मिळून आला। या प्रकरणी श्यामोली परिवहन कंपनीचा मॅनेजर अरूप सरकार, शर्मा ट्रॅव्हल्सचा मालक कमल शर्मा, पुणे येथील प्रवीण नावाचा व्यक्ती यांच्यासह बस चालक सचिन दिनेश बाडोले, कंडक्टर प्रदीपकुमार लक्ष्मीनारायण सूर्यवंशी व बिरजुदास रतनदास बैरागी यांच्या विरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी चालक, कंडक्टर व बिरजुदास बैरागी यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील करीत आहेत। सदर कारवाईत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले। गुटखा तस्करांकडून आता पॉश वोल्वो ट्रॅव्हल्सचा वापर करून तस्करी केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलल्याचे सांगण्यात आले आहे। PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने परवा एक वोल्वो गाडीच्या बाबतीत खबर होती की त्यातून प्रतिबंधित असा गुटखा हा माल गुप्त पद्धतीने पुणे येथे जाणार आहे। त्याप्रमाणे आर्वी पोलीस चौकी येथे नाकाबंदी लावण्यात आली। त्या नाकाबंदीत सदरचे वाहन जे आहे वोल्वो बस ती थांबवली, त्याच्यात ते तपासणी केली तिची। त्या तपासणीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा माल मिळाला। त्याच्यात रजनीगंधा, RMD असा महागडा गुटख्याचा माल मिळून आलेला आहे। एकूण 8,18,000 रुपयाचा मुद्देमाल आहे हा। आणि त्याच्यानंतर जी बस आहे वाहतुकीसाठी वापरलेली तिची किंमत नव्या बसची जवळपास 3 कोटीच्या आसपास आहे। आणि अशा पद्धतीने ही बस आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी आता ताब्यात आहेत, अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि अशा पद्धतीने चांगल्या आलिशानाच्या मोठ्या बसमध्ये गुप्त पद्धतीने जाणारं मोठं रॅकेट तालुका पोलीस स्टेशनने ओपन केलेलं आहे। यासाठी आम्हाला माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP, माननीय DPO धुळे जिल्हा यांनी मार्गदर्शन केलं आणि आमच्या आर्वी बीटच्या टीमने आणि DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर गुटख्याचं पॅकेट ओपन केलेलं आहे।